नमस्कार। बघा, ज्यांचं वय 45, 50, 60 झाले वयस्कर लोकांनी कोणती योगासने केली पाहिजे, या वयामध्ये त्यांना भरपूर असे त्रास चालू झाले असतात, त्यातही त्यांनी हलके फुलके कोणते व्यायाम केले पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात प्रथम जे वयस्कर लोक आहेत, ज्यांचं वय झालेलं आहे, जे रिटायर लोक आहेत, त्यांनी आयुष्यभर आर्थिक जबाबदाऱ्या, नोकरीच्या जबाबदाऱ्या, घरातील जबाबदाऱ्या, मुलाबाळांच्या आणि पत्नीच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात। त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन असे पर्व चालू झालेले असतात। या पर्वामध्ये आपल्याला हेल्थ इश्यू भरपूर असतात। कुणाकुणाची बघा पाठ दुखते, कंबर दुखते, भरपूर असे आजार चालू झाले असतात। त्यातून देखील त्यांना हलके फुलके करायला एकदम इझी आणि सिंपल योगासने बघणार आहोत, काही क्रिया बघणार आहोत। ह्या क्रिया करायला एकदम इझी आहेत, तर चला मग बघूयात। सर्वात प्रथम बघा, बॅक साइड स्ट्रेट। ज्या लोकांना आता वय झाल्यामुळे खाली बसता येत नाही, असे सुखासन मध्ये त्यांनी खुर्चीवरती बसले तरी चालेल। पूर्ण बॅक साइड स्ट्रेट ठेवायची। या पद्धतीने सर्वात प्रथम आपले 2 फिंगर आहेत, 2 बोट आहेत, या पद्धतीने इथे लावणे, पूर्ण मान पाठीमागे, पुढे, पाठीमागे, पुढे, पाठीमागे, पुढे। या पद्धतीने त्यानंतर पूर्ण आपली मान आहे ती उजव्या साईडला पूर्ण झुकवायची, या पद्धतीने। त्यानंतर सरळ एकदम स्लो स्लो करायचं बघा, पूर्ण या पद्धतीने। या पद्धतीने त्यानंतर थोडीशी आपला जो हात आहे थोडासा प्रेस करायचा, या पद्धतीने। जास्त मान नाही बघा, थोडीशी प्रेस करायचं, या पद्धतीने। त्यानंतर पूर्ण हात इंटरलॉक मानेपाशी, या पद्धतीने। जेवढं जमते एवढं जमत असेल किंवा एवढं जमत असेल, हात पुढेही येत नसेल तर या पद्धतीने थांबणे, जसे तुम्हाला जमल त्या पद्धतीने। शरीराला जास्त त्रास द्यायचा नाही बघा, या पद्धतीने। ह्या वयात खाली झालेलं असतं बघा, ऑलरेडी आपले वय झालेले असतात आणि शरीर कधी कधी पूर्ण थकलेले असते, त्यामुळे जेवढं जमते तेवढंच। कधी कधी मान एवढीच जाते तर एवढंच करायचं, जेवढं छोटं छोटं जमते तेवढंच करणे, जास्त शरीराला त्रास द्यायचा नाही। त्यानंतर पूर्ण बघा शोल्डर आपले या पद्धतीने, खांदे स्लोली स्लोली फिरवणे, या पद्धतीने। आयुष्यभर खांद्यावर घरातल्या जबाबदाऱ्या, बाहेरच्या जबाबदाऱ्या, नोकरीच्या जबाबदाऱ्या पाड पाडून पाडून थकून गेलेलो असतो बघा, त्यामुळे पूर्ण या पद्धतीने करणे, या पद्धतीने। त्यानंतर दोन्ही पण हात या पद्धतीने स्लोली स्लोली फिरवणे, जेवढं जमते तेवढंच करणे बघा, जास्त काही त्रास देऊ नका बॉडीला, शरीराला जास्त काही त्रास नको, स्लोली स्लोली कर। तुम्ही हे व्यायाम सकाळी उठल्यानंतर करू शकता किंवा तुम्हाला 4-5 वाजता जेव्हा टाइम भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता, या पद्धतीने। त्यानंतर दोन्ही पण हात सरळ, या पद्धतीने। तुम्हाला समजत नसेल कुठनं सुरुवात करायची तर माझा व्हिडिओ यूट्यूबवर लावून द्यायचा आणि ज्या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीने करायचं। त्यानंतर रिलॅक्स, थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करणे। त्यानंतर दोन्ही पण हात या पद्धतीने,
पूर्ण जे आपले मनगट असतात ते गोलाकार फिरवायचे बघा. कटकट असा आवाज देखील येतो बघा फिरवताना. जास्त टेन्शन घ्यायचे नाही. शरीर पूर्ण एकदम ढिल्ले रिलॅक्स ठेवायचे. त्यानंतर पूर्ण रिलॅक्स. बघा वयानुसार तुम्हाला जसे जमते त्या पद्धतीने हलके आणि फुलके व्यायाम आहेत, करायला एकदम इझी. ह्या तर झाल्या हातांच्या क्रिया. आता आपण बघणार साईडला कसे जाणे या पद्धतीने. एक हात आपला या पद्धतीने ठेवायचा आणि स्लोली साईडला झुकायचे. तुम्ही जर एवढं झुकत असाल तर तेवढंच, एवढं झुकत असाल तेवढंच. जेवढं आपली बॉडी झुकत आहे तेवढंच झुकणे, जास्त आपल्या बॉडीला त्रास द्यायचा नाही. थोड्या वेळ या स्थितीमध्ये थांबणे. त्यानंतर रिलॅक्स. त्यानंतर डाव्या साईडला बघा या पद्धतीने. या पद्धतीने एकदम करायला इझी असं आहे. त्यानंतर बघा जर तुम्हाला असे बसायला काही त्रास होत असेल, पाठ दुखत असेल तर तुम्ही काय करायचे बघा. भिंत असते, भिंतीला एक उशी ठेवायची चिटकून, त्या उशीला चिटकून या पद्धतीने बसणे आणि जे जे मी सांगत आहे ते करणे. जसं मी दाखवलंय तेवढं साईडला जाणे, स्लोली स्लोली जेवढं जात आहे तेवढंच जाणे. या पद्धतीने या पद्धतीने. यानंतरच्या क्रिया बघणार आहोत एकदम इझी अशा. पूर्ण या पद्धतीने बसायचे बघा. जर तुम्हाला असे बसायला काही प्रॉब्लेम असेल तर आपली भिंत असते, भिंतीला पूर्ण उशी लावायची आणि पूर्ण पाठीमाग टेकून हे व्यायाम करायचे. शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास घ्यायचा नाही. एकदम इझी असं सोप्या अशा ह्याच्यामध्ये करायचं बघा. स्लोली स्लोली फिरवणे या पद्धतीने. तर पायाची बोट या पद्धतीने रिलॅक्स, या पद्धतीने रिलॅक्स. स्लोली स्लोली फिरवणे बघा या पद्धतीने. तसेच दुसऱ्या पण पायाचं करायचं बघा. जसं मी दाखवलं पाय पूर्ण या पद्धतीने ठेवायचा आणि स्लोली स्लोली हळूहळू फिरवायचे या पद्धती. आता याच पायाला दाखवते म्हणजे कसं व्यवस्थित दिसेल तुम्हाला कसे घ्यायचे. पूर्ण आपलं जी गुडघा आहे या पद्धतीने वरती घेणे. जेवढा वरती जातोय त्या पद्धतीने. जर तुम्हाला असं वरती घ्यायला त्रास होत असेल, या भागामध्ये कमरेमध्ये जर तुम्हाला दुखत असेल तर तुम्ही हे करायचे नाही. न दुखता होत असेल, एकदम सोप्या जे होत असेल त्याच वेळेस तुम्ही करायचे. या पद्धतीने वरती घेणे, स्लोली खाली, हळूवार वरती, त्यानंतर खाली. या पद्धतीने. त्यानंतर पूर्ण पाय या पद्धतीने ठेवायचे बघा. या पायाने दाखवते म्हणजे कसं तुम्हाला व्यवस्थित दिसेल. पाय पूर्ण वरती, जेवढा वरती जातो जेवढा एवढा जात असेल एवढा, एवढा जात असेल एवढा, एवढा, जेवढा वरती जातो तेवढाच तुम्ही घ्यायचा. त्यानंतर पूर्ण खाली. किंवा एवढाच जात असेल तर एवढाच घ्यायचा. जेवढा पाय जातो त्याच पद्धतीने घेणे. या पद्धतीने पूर्ण करणे. त्यानंतर आपण बघूयात की तुम्ही झोपताना कोणत्या पद्धतीने झोपले पाहिजे. कारण वय झाल्यामुळे अचानक झोपायचे नाही. स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते. याच पद्धतीने तुम्ही झोपायचे. सुरुवातीला एका अंगावरती यायचे या पद्धतीने आणि नंतर सरळ पाठीवरती झोपायचे बघा या पद्धतीने. या पोझिशन मध्ये आल्यानंतर बघा काय करायचे. आपला जो उजवा पाय स्लोली पवन मुक्त आसन बघणार आहोत. स्लोली वरती घ्यायचे. आपल्या पोटात वयानुसार गॅस होतो, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे बघा. या पद्धतीने स्लोली स्लोली बघा. आता
काय होते की कधी कधी पाय आपण डायरेक्ट असं येतो, पण वयानुसार पाय असं एकदम वरती येत नाही, त्यामुळे असं घसरत घसरत घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्या पद्धतीने पूर्ण प्रेस करणे, थोडा वेळ थांबणे, या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचे. त्यानंतर एकदम रिलॅक्स डावा पाय घसरत 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 आणायचं बघा इथपर्यंत, आणि त्यानंतर पूर्ण या पद्धतीने या स्थितीमध्ये थांबायचे थोडा वेळ. एक एक पायाने करायचे, त्यानंतर दोन्ही पण पायाने दाखवत आहे. बघा तुमचा जो हा गुडघा आहे, हा इथला भाग आहे, एवढा वरती येत असेल, एवढा खाली येत नसेल, बघा असं खाली येत नसेल, जेवढा येतो तेवढाच करायचं, जास्त शरीराला त्रास द्यायचा नाही. मी जस्ट तुम्हाला दाखवत आहे या पद्धतीने. त्यानंतर बघा दोन्ही पण पाय या पद्धतीने आणायचे, स्लोली स्लोली हळूवार. त्यानंतर पूर्ण दोन्ही पण पाय या पद्धतीने. पोटामध्ये आपल्या गॅस, ऍसिडिटी, अपचनाची समस्या होत असते बघा, जसे वय वाढते तसा प्रॉब्लेम होत असतो, तर त्यासाठी खूप उपयुक्त आहे. थोड्या वेळ या स्थितीमध्ये थांबणे, त्यानंतर रिलॅक्स. बघा मग असे दाखवलेले आसन एकदा करूया. जे बसून, ज्यांना बसून जमत नाही ते असं त्यांनी झोपून या पद्धतीने केले तरी चालेल. या पद्धतीने पाय स्लोली स्लो, जेवढा वरती जातो तेवढाच घ्यायचा, त्यानंतर असा जेवढा वरती जातो त्या पद्धतीने घ्यायचा. एवढा वरती गेला एवढा, जास्त शरीराला त्रास द्यायचा नाही बघा, जेवढा वरती जातो त्याच पद्धतीने घ्यायचा. तुमचा पाय एवढा वरती जातो, एवढा वरती जातो, एवढा जातो, किंवा जातच नाही, नुसता पाय असा होतो तरी चालेल. जसा जात आहे त्या पद्धतीने करायचे, शरीराला जास्त त्रास द्यायचा नाही या पद्धतीने. त्यानंतर पूर्ण रिलॅक्स. आता बघा जी पायांची बोटे आहे ती कसे करत आहे बघा, या पद्धतीने करायचे. थोडेसे स्ट्रेच केले, थोडासा ताण दिला की शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित चालतो आणि शरीरात आपले एनर्जी देखील येते. हळूवार करणे, हाय पद्धतीने पूर्ण पाय ठेवणे, स्लोली स्लोली रिलॅक्स. थोडा वेळ थांबणे या स्थितीमध्ये, त्यानंतर रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स करणे. यानंतर तुम्ही 5 ते 10 मिनिटं शवासन करू शकता बघा. पूर्ण झोपायची या पद्धतीने, थोडा वेळ झोपणे, 5 ते 10 मिनिटं. या सर्व क्रिया करून झाल्या की मग 5 ते 10 मिनिटं झोपायची या पद्धतीने. झोपायचे म्हणजे डोळे बंद करायचे आणि आठवायचे आपल्या शरीरामध्ये काय काय बदल झाले, कुठं कुठं आपल्या एनर्जी झाली, कुठं कुठं शरीरामध्ये एनर्जी आली, पूर्ण आपल्या शरीराचं निरीक्षण करायचं बघा. थोड्या वेळ या स्थितीमध्ये थांबायचं. त्यानंतर स्टेप बाय स्टेप उठून बसणे या पद्धतीने. बघा स्टेप बाय स्टेप या स्थितीमध्ये उठून बसणे, 5 ते 10 मिनिटं शवासन करायची का आपल्या बॉडीमध्ये कुठं रक्तप्रवाह व्यवस्थित झाला, ऑक्सिजन कुठं वाढला, हे पूर्ण आपण निरीक्षण करायचे 5 ते 10 मिनिटं. त्यानंतर या पद्धतीने उठून बसणे, त्यानंतर पूर्ण डोळे बंद करणे, दीर्घ श्वास घेणे हळूवार आणि दीर्घ श्वास सोडणे. दोन ते 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. श्वास घेणे हळूवार, श्वास सोडणे
त्यानंतर पूर्ण हात या पद्धतीने करणे, स्लोली स्लोली आपले डोळे उघडणे. बघा, ह्या क्रिया करायला किती सिंपल आणि साध्या आहेत, आपल्याला काही त्रास नाही. परंतु लक्षात ठेवा, या क्रिया करताना आपली बॉडी जेवढी वळत आहे, जेवढी झुकत आहे, जेवढी साईडला वळत आहे तेवढीच वळवणे. आपल्या शरीराला जास्त त्रास द्यायचा नाही. वयानुसार बघा कसं असतं, प्रत्येक दुखणं कधी वाढेल ते सांगता येत नाही. त्यामुळे हळूवार करणे, जेवढं शरीर झुकतं तेवढंच झुकवणे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुमच्या घरामध्ये वयस्कर व्यक्ती असतील, आजूबाजूला आजी आजोबा असतील किंवा नातेवाईकांमध्ये किंवा सोसायटीमध्ये कोण असतील आजी आजोबा, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की सेंड करा किंवा त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा. एका व्हिडिओमुळे खूप जणांचा फायदा होतो आणि त्याचा तुम्हाला फायदा झाला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये देखील सांगा. जर तुम्हाला अजून वयस्कर व्यक्तींसाठी कोणती योगासने केली पाहिजे, खुर्चीत बसून कोणती योगासने केली पाहिजे, तर त्याच्यावरती मी आज एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी इथे दिलेली आहे, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.